चला मित्रांनो, एक नजर टाकूया छोट्याशा गोष्टीकडे, पण ती फार महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे. कारण की आता धोंड्याचा महिना सुरू आहे. सगळ्या जावई बापूंची धावपळ उडाली की आता मला माझ्या सासूरवाडीला जायचं आहे. पण सगळं ठीक आहे, ऐका, सगळं ठीक आहे. धोंड्याच्या महिन्यामध्ये जावई बापूंचा मानपान केला जातो, हे पण ठीक आहे. सोनं नाणं दिलं जातं, हे पण ठीक आहे. पण हे प्रत्येकाला शक्य नसतं ना हो. त्यामुळे मला या रीलमधून एकच सांगायचं आहे की धोंड्याच्या महिन्यात तुम्ही सासूरवाडीला नक्की जा. पण एक लक्षात ठेवा, एक गोष्ट लक्षात ठेवा की लग्न करून जी मुलगी आई वडिलांपासून लांब जाते, त्या आई वडिलांना या धोंड्याच्या महिन्यामध्ये थोडीशी तरी हुरहुर लागलेली असते. ती हीच की आता आमचे लाडके जावई बापू येणार आहेत, त्यांना काय घेऊ, सोनं नाणं काय करू. घेणारे नक्की घेणार, 100% घेणार. पण जे घेऊ शकत नाही आहेत ते कुठून तरी पैसे गोळा करणार, त्या गोष्टी घेणार. तुमचा आनंद ते नक्कीच म्हणतात ना की तुमचं प्रेम वाढवणार. पण मला एक सांगायचं आहे की धोंड्याच्या महिन्यात तुम्ही नक्की जा, सासूरवाडीला नक्की जा. पण तिथे गेल्यानंतर त्यांचा आनंद द्विगुणित करा. त्याचं कारण सांगतो. त्या आई वडिलांनी त्यांची लेक, जिला लहानाचं मोठं केलं, ती लेक तुमच्या पदरात टाकली आहे. या गोष्टीची जरा डोक्यामध्ये, माइंडमध्ये थोडंसं ठेवा की लहान मुलगी मोठी करून दुसऱ्याच्या पदरात टाकणं हे आईबापांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणखीन एक आणि शेवटची गोष्ट, सासूरवाडीला ज्यावेळेस तुम्ही ह्या धोंड्याच्या महिन्यात जाल ना, त्यावेळेस तिथे गेल्यानंतर जो का तुमचा मानपान होईल, तिथे तुम्ही त्यांना सांगा की आई बाबा हे आम्हाला काही नको. तुम्ही ही तुमची मुलगी आमच्या पदरात टाकली ना, हेच आमचं सोनं आहे. एवढंच फक्त बोला मित्रांनो, बाकी काही नको. इथेच तुम्ही जिंकलात.